प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 10 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आजचा भाग तुम्ही अगदी अजिबात थोडासाही स्किप करू नका. जबरदस्त भाग आहे आजचा. तर सुरुवातीला आपण बघतोय गौरीची आई तिला थांबवते आणि म्हणते, गौरी अगं काल एवढे पैसे कुठून आणलेस? गौरी सांगते, अगं आई काल मी दांडियाची स्पर्धा जिंकली, तुला माहित नाही अगं खूप कष्ट करावे लागले मला, माझ्यासोबत अभिमन्यू सर. आता असं ती बोलते आणि तिला अचानक आठवतं, अरे गड्या आपण अभिमन्यू सरांना थँक्यू पण म्हणलो नाही. आणि ती तिच्या आईला ते शेअर करते आणि म्हणते, आई अगं काल सर मला सोडवायला आले होते घरी, माहिती आहे तुला? आता तिची आई म्हणते, बेटा अगं कोणीतरी स्वतःचा हक्काचा माणूस पाहिजे सोडवायला घ्यायला. तुला असं रात्री बेरात्रीचा उशीर झाला तर आम्हालाही चिंता नको ना, तुझं हक्काचं माणूस असलं की आम्ही निर्धास्त असू. गौरी बेटा अगं राघवरावांशी लग्न कर ना, किती चांगले आहेत ग ते. या गौरीच्या आईची गाडी बिचारीची कधी लग्नावरच येऊन थांबते. गौरी म्हणते, आई तू कुठे पोहोचलीस ग? गौरीची आई म्हणते, काही कुठे पोहोचली नाही, मी इथेच आहे देवी समोर. आणि तुलाही तेच सांगते देवी समोर की तू राघवरावांशी लग्नाला होकार दे. एवढा चांगला मुलगा सहजासहजी नाही मिळत ग गौरी. गौरी म्हणते, आई मला सहजासहजी मिळालेल्या गोष्टी आवडत पण नाही असं म्हणते आणि निघून जाते. किती छान उत्तर दिलं ना गौरीने, मला फार आवडलं. पण गौरीच्या आईने ठरवलंय, तू जरी हट्टी आहेस तरी मी तुझ्याकडनं राघवरावांसाठी होकार मिळवूनच राहणार आणि मी तुझी आई आहे असो. पण आता हा सीन जरा मजेशीर दाखवलाय त्यांनी. अभिमन्यू सर जरा वॉर्मअप करत असतात. आता निनाद सर त्यांच्याकडे सारखे बघत असतात. आता अभिमन्यू सर म्हणतात, काय झालं निनाद, भूत बघितल्यासारखं काय बघतोय? स्ट्रेचिंग करतोय मी. निनाद सर म्हणतात, अरे हो बाबा, अचानक आणि तेही स्टाफ रूम मध्ये का करतोय स्ट्रेचिंग? आता हे सर म्हणतात, दांडियाचं प्रकरण झालेलं अंगाशी आलंय माझ्या. त्यावर निनाद सर हसतात आणि म्हणतात, अभिमन्यू राजे शिर्के, वय झालं बरं का तुमचं. अरे देवा, अभिमन्यू सरांना लागला तो टोमणा. त्यावरती त्यांनी प्रति टोमणा म्हणून निनाद सरांना सांगितलंय की तू काही विशीतलंयस का रे? त्यावर निनाद सर म्हणतात, नाही रे, जरा जोक केला, पण माझं लग्न झालं ना, मला मुलं बाळ आहेत, पण तसं तुझं कुठे रे बाबा? अभिमन्यू सर म्हणतात, माझी ना फक्त हौस झाली, पण ती माझी नाही, प्रिन्सिपल सरांची. काय गरज होती त्यांना सगळ्या प्रोफेसर्सला कंपल्सरी करायची तो दांडिया? त्यावर निनाद सर म्हणतात, अरे म्हणून सांगतोय तुला, लग्न चांगलं असतं रे बाबा, बायकोच्या तालावर का होईना, पण नाचायची सवय लागते अभिमन्यू. आता अभिमन्यू सर म्हणतात, आला का पुन्हा तू त्याच विषयावर? काय प्रॉब्लेम आहे रे तुझा निनाद? त्यावर गौरी म्हणते, काय प्रॉब्लेम आहे? माझ्या हातच्या स्पेशल कॉफीमुळे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? निनाद सर म्हणतात, म्हणजे अंगदुखीचं तर माहीत नाही बाई गौरी, नाही मूड फ्रेश करायला तुझी ही कॉफी नक्की मदत करणार आहे बघ. आता गौरी म्हणते, कोणाचं अंग दुखतंय? सरांचं अंग दुखतंय का? माझ्याकडे ना एक मस्त रामबाण उपाय. काय करायचं माहिती आहे का? आपला आल्याचा रस घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर घालायची आणि गौरी पुढे बोलणार. तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात, गौरी राहू दे आता हे सगळं, पण मला आधी सांग, घरी सगळं तुझ्या ठीक आहे का? आता निनाद सर आणि गौरी दोघं एकमेकांकडे बघायलाच लागतात. अरे च्छा, हा काय प्रश्न विचारलाय यांनी? गौरी म्हणते, काय म्हणलात सर? माझ्या घरी? माझ्या घरी? आता ती डबल विचारते हे. आता अभिमन्यू सर म्हणतात, हो अगं तुझ्याच घरी. माझ्या घरची चौकशी मी तुझ्याकडे करावी इतकं अजून माझं वय नाही झालं गौरी, अजून माझं डोकं शाबूत आहे असं ते डोक्याला हात लावून म्हणतात. आता गौरीला जरा नवलच वाटते बाई. गौरी आता हसते आणि म्हणते, सर तुमचं कुठे वय झालंय? अहो अजून तुम्हाला तर लग्न व्हायचंय तुमची मुलं बाळ. आता असं बोलता बोलता ती स्वतःला थांबवते. झालं, निनाद सरांना हसायला चान्सच मिळाला. ते गौरीला खुणवतात, गौरी काय बोलतेस तू? गौरी आता घाबरते आणि म्हणते, बापरे मी येते आता लगेच अभिमन्यू सर म्हणतात, ही मुलगी ना एवढी बडबड करत असते नेहमी माझ्या डोक्यातच जाते ही. आता निनाद सर म्हणतात, कमाल आहे पण या पोरीची, अगदी थेट आहे पोरगी. म्हणजे मी फक्त लग्नाचा विषय काढला होता तुझ्या, पण ही मात्र डायरेक्ट मुलाबाळापर्यंत पोहोचली. निनाद सर एक चान्स सोडत नाही अभिमन्यू सरांची फिरकी घेण्याचा. पण निनाद सर माझे फेवरेट कॅरेक्टर आहेत. असो, तर आता इकडे डोसा बिचारा प्रयत्न करतोय गोल गोल वडे बनवायचा, पण ते काही जमेना. आता ही अनु त्याला नाव ठेवत असते, असा काहीतरी ओबडधोबड होतोय, हासा होतोय, तसा होतोय. आता गौरीसारखे वडे काही जमेना. तर आता ही गौरी येते आणि म्हणते, अरे दोषा धू तू हात, मी आली आहे, मी करते वडे.
अनु म्हणते बरं झालं तू आलीस, असे जगावेगळे वडे पाहून ना अण्णा चिडले असते. आता गौरी म्हणते अगं हे वड्यांचं सोड, तुला सांगते जगावेगळी गोष्ट घडली आज. आता अनु विचारते काय गं काय झालं. आता गौरी म्हणते तुला माहिती आहे अनु, आज अभिमन्यू सर चक्क प्रेमाने बोलले माझ्याशी. ते मला विचारत होते की तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना गौरी. अनु म्हणते अगं बाई काय सांगतेस तू हे सगळं. आता ती दोषाला म्हणते ए दोषा, पश्चिमेला सूर्य उगवला का बघ बरं. आता ह्या छोटा डोसा म्हणतो अगं नाही ग नाही, याचा अर्थ अभिमन्यू सर जरा माणसात यायला लागलेत. आता तेवढ्यात गौरीच्या बाबांचा फोन आलाय गौरीला. आणि प्रेक्षकांनो आता बघा प्रेक्षकांनो, इथपर्यंत सगळं छान सुरू होतं आनंदामध्ये, म्हणजे मजेशीर सीन बघत होतात तुम्ही. तर आता पुढे आपण पाहतोय गौरीला तिच्या बाबाचा फोन आलेला असतो. तिचे बाबा म्हणतात गौरी अगं वेंधळे डब्बा विसरलीस तू. गौरी म्हणते अरे अशी कशी विसरले मी, बरं जाऊ द्यात बाबा तुम्ही नका काळजी करू, मी इथे खाऊन घेईल काहीतरी. आता तिचे बाबा म्हणतात अगं तिथे काय खाणार आहेस बेटा तू. गौरी म्हणते बाबा अहो इथे मिळतं सगळं, फक्त एवढाच फरक आहे इथे थोडंसं तेलकट खावं लागेल, पण तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना, मी करून घेईल मॅनेज. आता इकडे हा राघव आहे ना प्रेक्षकांनो, त्याने गौरीच्या बाबांसाठी असं जाळं पूर्ण विणलेलं आहे. त्याने कुठल्या तरी टेम्पोला सांगितलंय यांना धडक देण्यासाठी. बापरे अतिरेकच आहे नाही. तर आता तिचे बाबा फोनवर बोलतात आणि गौरी त्यांच्याशी बोलते. आता तो राघव म्हणत असतो सॉरी बाबा, तुमच्या मुलीच्या शहाणपणाची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे, फार उपकार नको आहेत ना तिला माझे. आता आयुष्यभर नाही तिला माझ्या उपकाराच्या ओझ्याखाली ठेवलं ना तर नाव लावणार नाही तिचं, मिसेस गौरी राघव. आता असं काहीतरी म्हणतो पुढे तो. आता तेवढ्यात त्याने त्या टेम्पोवाल्याला खुणवलंय आणि गौरीचे बाबा फोनवर बोलतच असतात गौरीशी आणि त्यांना जोरात टेम्पोची धडक लागते. आणि नेमके तेव्हा ते म्हणतच असतात गौरीला अगं मी निघालो आहे डब्बा घेऊन, मी पोहोचतोच आहे तुझ्या कॉलेजजवळ. आता अचानक जोरात पडतात ते बिचारे खाली प्रेक्षकांनो, आणि त्यांच्या डोक्यावरच पडलेत ते आणि जबरदस्त मार लागलाय त्यांना. गौरी हॅलो हॅलो करत असते तिकडनं बाबा काय झालं, आणि तिला लोकांच्या गर्दीचा आवाज येतो. बाप रे जोरदार धडक बसली. आता ती अनुला आणि दोषाला सांगते दोसा अरे अनु अरे काहीतरी झालंय, बहुतेक बाबा पडलेत माझे. आता दोसा आणि अनु दोघेही पळतात तिच्या मागे, म्हणजे ती ताबडतोब निघाली आहे तिच्या वडिलांना बघायला. आता इकडे सगळे गर्दी जमलेली आहे त्या गौरीच्या वडिलांच्या भोवती. पण हा राघव खूपच दुष्ट माणूस दाखवलाय. तो म्हणत असतो अजून जास्ती रक्त जाऊ दे, जरा 3-4 बाटल्या रक्त गेलं पाहिजे याचं, जरा म्हातारा सिरियस झाला पाहिजे, असं तो राघव विचार करत असतो. आता तेवढ्यात तुम्ही बघाल तर आता अभिमन्यू सर तिथे पोहोचलेत. आता ते लगेच विचारपूस करतात काय झालं, कोणी धडक दिली आणि कोण आहेत हे. आता हा राघव मोठ्या स्टाईलने त्या गौरीच्या वडिलांना वाचवायला जाणार असतो. पण आता देवाच्या दयेने तिथे अभिमन्यू सर आधीच पोहोचलेत आणि त्यांनी 2 मिनिटाचाही विलंब न लावता माणुसकी म्हणून पटकन त्या गौरीच्या वडिलांना म्हणजे रिक्षामध्ये घातले आणि दवाखान्यामध्ये नेत आहेत ते. पण आता हा राघव तिथे उभं राहूनच ओरडत असतो ए बाबा तू कोण आहे, अरे बाबा मी हिरो आहे, तू कशाला घेऊन चाललाय त्या हिरोईनच्या बापाला, ए बाबा ए. पण हा काही करत नाही, हा नुसतं एका ठिकाणी उभा असतो. पण आता त्याने हुशारी केली आहे ती म्हणजे त्या गौरीच्या आईला फोन करून सांगितलंय अहो आई अहो बाबांचा ॲक्सिडेंट झाला हो, आणि दवाखान्याचं नाव सांगतो तो त्यांना आणि तिथे पोहोचा असं सांगतो. आता या गौरीची आई बिचारे घाबरल्या ना त्या. तर आता बघा प्रेक्षकांनो पुढे दवाखान्यात जबरदस्त मजा आली आहे आणि आज अभिमन्यू म्हणजे माही आणि तन्वीचं एक भूतकाळातलं सत्य त्यांनी रिव्हील केलंय. कसं काय ते बघत राहा. आता गौरी निघालेली असते पटकन तिच्या वडिलांच्या पाठीपाठी, तेव्हा दोसा पटकन तिला काही पैसे देतो, काही का असे ना 2-5 रुपये, पण तो मोठ्या मनाने तिला पैसे देतो. गौरी म्हणते दोषा अरे याची काही गरज नाही, राहू दे तुला. दोसा म्हणतो अगं राहू दे गौरी लागतील तुला. आणि आता गौरी तडक निघाली आहे तिच्या वडिलांच्या पाठीपाठी. अण्णा येतो आणि म्हणतो ही गौरी कुठे गेली. आता अनु म्हणते अण्णा अहो तिच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झालाय. पण अण्णाला काही खरं वाटे ना. अण्णा म्हणतो काही नाही, हे तिचे बहाणे आहेत काम न करण्याचे, तिने काहीतरी खोटं सांगितलं असेल. आता दोसा म्हणतो नाही हो अण्णा अहो खरंच तिच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झालाय. तर आता अण्णा म्हणतो पण काम कोण करणार इथलं. दोसा म्हणतो मी आहे ना अण्णा, मी करेल ना. आता अण्णा म्हणतो तू काय काम करणार रे, तू इथं वेटर म्हणून काम करतो, गौरी इथली कूक आहे ना, तुला कुठे कुकचे कामं जमतात. नाही आता गौरीला येऊ दे, नाही तिचे पैसे कापले ना मी तर बघा.
कोणाला कशाचं, तर अण्णाला बिचाऱ्याला त्याच्या कॅन्टीनचं पडलंय. असो. तर आता गौरीच्या वडिलांच्या डोक्यातनं प्रचंड रक्तस्राव होताना आपल्याला दिसत आहे. अभिमन्यू सरांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि जे काही प्रोसिजर आहेत ते विचारतायत त्या सिस्टरला. ते सिस्टर विचारतात, तुम्ही आणलंय त्यांना, म्हणजे तुम्ही त्यांचे नातेवाईक आहात का? अभिमन्यू सर म्हणतात, नाही नाही, मला रस्त्यात ते अपघात झालेला दिसला त्यांचा, मी त्यांना पटकन आणलंय हॉस्पिटलमध्ये. आता त्यांना ॲडमिट केलंय दवाखान्यामध्ये आणि तिथे दोघं नवरा बायको पण आलेत. त्याच्या बायकोचा ॲक्सिडेंट झालेला असतो, एक कपल दाखवलंय त्यांनी आणि अभिमन्यू सरांना आता त्यांचा भूतकाळ आठवायला लागतो. प्रेक्षकांनो, अशाच पद्धतीने तन्वीचा सुद्धा ॲक्सिडेंट झाला होता आणि माही रडत असतो, तन्वी तुला काही होणार नाही. आणि आता तन्वीच्या गळ्यातलं मंगळसूत्र माहीच्या हातात अडकून जातं जेव्हा तिला ॲडमिट करत असतात. हे सगळं दृश्य आठवून अभिमन्यू सरांना चक्कर येत असते, भोवळ येत असते. आणि आता तिथे आपण बघतोय या मॅडम पण पोहोचल्यात, आपल्या प्राचार्य मॅडम. त्या म्हणत असतात, माझी तनू, काय झालं माझ्या तनूला? अभिमन्यू सरांच्या डोक्यामध्ये त्या सगळ्या घटना सारख्या सारख्या फिरतायत आणि प्राचार्य मॅडम अशा पद्धतीने तिथे बेशुद्ध झाल्यात आणि माही त्यांच्याकडे बघतोय. हे सगळं त्यांना आठवतं. आता इथपर्यंत आपल्याला एवढंच कळलंय प्रेक्षकांनो, पण आता तन्वीचा ॲक्सिडेंट कसा झाला, का झाला, आता माहीला माहिती होतं का की तीच प्राचार्य मॅडमची मुलगी आहे, हे सगळं आता आपल्याला नंतर कळेलच हळूहळू. तर आता अभिमन्यू सर याच गोष्टींचा विचार करत असतात. तेवढ्यात राघव येतो तिथे आणि म्हणतो, तुम्ही आत्ता ॲडमिट केलं ना त्यांना, ते माझे नातेवाईक आहेत. अभिमन्यू सर त्याला सांगतच असतात, अच्छा बरं झालं तुम्ही आलात. आता तेवढ्यात तिकडनं गौरी येते पळत पळत आणि अभिमन्यू सरांना बघून तिला नवलच वाटतं. आता अभिमन्यू सर म्हणतात, गौरी तू इथे? आता तो काका बघा प्रेक्षकांनो, तो अभिमन्यू सरांना बघून लपतोय. या काकाचा आणि माहीचा आणि तन्वीचा काहीतरी संबंध आहे प्रेक्षकांनो. हा काका विचार करतो, अरे देवा, हा तर तोच आहे, शेखर साहेबांच्या बहिणीला वाचवायला आला होता तो. आता तिथे तेवढ्यात ती सिस्टर येते आणि म्हणते, पाचपुतेचे तुम्हीच आहात ना पेशंटचे नातेवाईक, तुम्हाला सही द्यावी लागेल फॉर्मवर. आता ते राघवला विचारतात, तुम्ही नातेवाईक आहात का? मग तो राघव म्हणतो, ही मुलगी आहे त्यांची. मग आता त्या सिस्टर म्हणतात, एका फॉर्मवर सही द्या प्लीज. मग आता राघव म्हणतो, गौरी तू आईंना घेऊन जा, बाबांना बघायला घेऊन जा त्यांना, मी फॉर्म भरतो, तू जा. तर आता गौरी बिचारी टेन्शनमध्ये असते. आता अभिमन्यू सर आणि राघव दोघेही जण तिथे रिसेप्शनवर जातात आणि जे काही फॉर्मॅलिटीज असतात ना हॉस्पिटलच्या ते पूर्ण करतात. या राघवने बघा प्रेक्षकांनो कशी बदमाशी केली आहे. आता त्या रिसेप्शनिस्ट लगेच सांगतात, तुम्ही आहात का पेशंटचे नातेवाईक? तुम्हाला आधी 50,000 रुपये भरावे लागतील. आणि कोणी वाचवलं त्यांना? अभिमन्यू सर म्हणतात, मी वाचवलं. तर आता त्या म्हणतात की पोलीस येतील तेव्हा तुम्हाला जबाब वगैरे द्यावा लागेल. तर आता ते म्हणतात, हो हरकत नाही आहे. पण 50,000 रुपये ऐकल्यानंतर त्या राघवचे डोळे जरा फिरलेत. मग अभिमन्यू सर म्हणतात, मी भरले तर चालतील का? राघव म्हणतो, हो आहेत का तुमच्याकडे? अभिमन्यू सर म्हणतात, हो आहेत ना. आता ते सिस्टरला म्हणतात, कार्ड चालेल? त्या सिस्टर म्हणतात, हो चालेल ना. आता तो राघव म्हणतो, मला सुद्धा एक पावती द्या म्हणजे माझ्याकडे असलेली बरी. आता या राघवने पावती का घेतली हे लगेच लक्षात आलं प्रेक्षकांनो, माझ्याही लक्षात आलं आणि तुमच्या पण आलंच असेल. तर आता बघा पुढे अभिमन्यू सरांना म्हणजे ते प्रोसिजर करत असताना त्या सिस्टर येतात आणि म्हणतात, ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप हवा आहे, ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यांना कुठेच मिळत नाही आहे. आता लगेच संयोग बघा कसा जुळून आला आहे. या सरांचा सुद्धा ओ निगेटिव्हच आहे आणि ते म्हणतात, चालेल का तुम्हाला? माझा ब्लड ग्रुप पण ओ निगेटिव्ह आहे. आणि आता लगेच अभिमन्यू सर त्या गौरीच्या वडिलांना ब्लड द्यायला सुद्धा गेलेत. राघव असा विचार करत असतो, या म्हाताऱ्याला नसतं मिळालं रक्त तर गचकलं असतं तर बरं झालं असतं. पण अभिमन्यू सर जेव्हा रक्त द्यायला गेले तेव्हा तो विचार करतो, अरे देवा, या मास्तरला जास्तीच पुळका आलाय. असो, पण आता डॉक्टरांनी सांगितलंय की गौरीचे वडील आउट ऑफ डेंजर आहेत, आता ऑपरेशन करावं लागणार आहे. पण त्या भल्या माणसांचे तुम्ही आभार माना, त्यांनी तुमच्या वडिलांना वेळेवर आणलं म्हणून तुमच्या वडिलांची वाचण्याची शक्यता जरा वाढली. आता तेवढ्यात त्या सिस्टर येतात आणि त्या डॉक्टरांना सांगतात, डोनर मिळालंय आपल्याला, ते जे आता त्यांनी वाचवलं ना त्यांना, तेच देत आहेत त्यांना ब्लड. आता गौरी हे सगळं ऐकते आणि आता ती अक्षरशः अभिमन्यू सरांच्या प्रेमात पडली आहे प्रेक्षकांनो. ती विचारते सिस्टरला, अभिमन्यू सर ब्लड देतात माझ्या वडिलांना? त्या सिस्टर म्हणतात, हो. आता ती विचारते, कुठे आहेत ते? मग त्या सांगतात, सिस्टर त्या पलीकडच्या रूममध्ये आहेत. आता गौरी म्हणते, आई तू नको काळजी करू, काही होणार नाही आपल्या बाबांना. आता तो काका म्हणतो, देवच पावला म्हणायचा आता. मग आता गौरी म्हणते, या माणसाचं ना माझ्याशी काय कनेक्शन आहे ते देवालाच माहिती. दरवेळेला देवासारखा धावून येतो माझ्या
गौरी आता अभिमन्यू सरांना भेटण्याचा विचार करते. तेवढ्यात गौरी गेल्यावर राघव येतो तिथे आणि विचारतो, गौरी कुठे गेली आहे? आता तिची आई म्हणते ती ना तिच्या सरांना भेटायला गेली आहे, पलीकडेच आहे, ते रक्त देत आहेत ना तिच्या बाबांना. आता हा काका म्हणतो या सगळ्यामध्ये आता पैसे खूप जाणार, तुम्हाला तर माहिती आहे राघवराव आमचे खिसे कसे फाटके आहेत ते. आता तो राघव म्हणतो काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, मी आहे ना सावरायला, पैशाचं कशाला टेन्शन घेताय तुम्ही, माझ्यावर सोडून द्या बरं सगळं. तुम्ही आईंची आणि गौरीची काळजी घ्या. आई हे घ्या ही पावती, आपण 50,000 रुपये डिपॉझिट केलेत आणि हा बाबांचा फोन आहे. आता तिची आई म्हणते बापरे एवढे पैसे तुम्ही भरलेत? आता राघव म्हणतो हो अहो शेवटी माझंच कुटुंब आहे ना, पण तुम्ही ना आता काही बोलू नका, ही बोलायची वेळ नाही आहे, चला तुम्ही आता बसा बरं तिकडे. तर आता बघा प्रेक्षकांनो हे सगळं तो मुद्दाम करतोय, मला वाटलंच होतं त्याने पावती त्यासाठी घेतली असेल. असो प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच मोठा दाखवलाय त्यांनी आणि मी तुम्हाला डिटेल देते, प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका हो. तर आता पुढे आपण बघतोय गौरी अभिमन्यू सरांना भेटते, पण तत्पूर्वी हा काका त्या राघवला विचारतो, हे बाबा 50,000 रुपये कुठून आणले? तेव्हा तो राघव म्हणतो मी कशाला देणार होतो, तो मास्तर आहे ना त्याने दिले पैसे, मी फक्त पावती दिली. अभिमन्यू सर आता ब्लड देत आहेत तिथे आणि त्यांना त्यांच्या तन्वीची आठवण येते. याच हॉस्पिटलमध्ये बहुतेक तन्वी म्हणजे हॉस्पिटलाइज झाली होती बहुतेक असं वाटतं मला. आणि आता तिकडनं गौरी अभिमन्यू सरांना बघत असते आणि मनात विचार करते की सर दरवेळेला कसे धावून येतात माझ्यासाठी, अगदी प्रत्येक वेळेला माझ्या मदतीला धावून येतात. आता तिला सगळे प्रसंग आठवतात, कशा पद्धतीने अभिमन्यू सरांनी त्या जॅकीपासून वाचवलं होतं गौरीला, त्यानंतर जेव्हा तिने ते काय खाल्लं पिल्लं होतं तेव्हा तिला दवाखान्यात नेलं आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा तिला घरी आणून सोडलं जवळपास 2. गौरी आता विचार करायला लागते, स्वतःच्या आयुष्यातली सगळी दुःख विसरून तुम्ही सतत मला मदत करता. सर तुम्ही आज माझ्या वडिलांना वाचवलंय, तुमचे हे ऋण मी नाही फेडू शकत, मी मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तुम्ही या जन्मी मला भेटलात. तर आता बघा प्रेक्षकांनो पुढे हा राघव औषधं देतो त्या काकाजवळ आणि म्हणतो बाबा आता स्टेबल आहेत, तुम्ही काळजी करू नका. आता त्या गौरीच्या आईला पण तेच सांगतो, आई मी आता निघतो हं, मला जरा काम आहे, काही लागलं तर हक्काने फोन करा. मग आता तो काका म्हणतो अहो राघवराव खरंच किती उपकार आहे हो तुमचे, म्हणजे आमच्या गौरीने अजून तुम्हाला लग्नाला होकार दिला नाही तरी सुद्धा तुम्ही एवढं सगळं करताय, म्हणजे सगळं विसरून तुम्ही आम्हाला एवढी मदत करताय. आता हे मुद्दाम बोलताय जेणेकरून त्या गौरीच्या आईला अजून म्हणजे वाटावं की गौरीने याला लग्नाला होकार दिला पाहिजे असं. तर आता हा राघव म्हणतो अहो काका असं का बोलताय तुम्ही, गौरीचे बाबा म्हणजे माझे बाबाच झाले ना. अहो तुम्ही सगळे आमचेच म्हणजे माझंच कुटुंब आहात, आमचं लग्न होणार नाही ही वेगळी गोष्ट आहे. आता ती गौरीची आई म्हणते असं का बोलताय तुम्ही राघवराव, का नाही होणार तुमचं लग्न? आणि प्रेक्षकांनो तो राघव आता त्या गौरीच्या आईकडे बघतच राहतो. आता इकडे अभिमन्यू सर त्यांचं ब्लड देऊन निघतच असतात, तर गौरी येते आणि पटकन त्यांना मिठी मारते आणि आता अभिमन्यू सर पण आश्चर्यचकित होतात, असं का करते ही? आता गौरी खूप रडते आणि म्हणते थँक्यू अभिमन्यू सर, थँक्यू सो मच. आणि अभिमन्यू सर आता एकदम गडबडून गेलेत आणि आता इथे मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी लावलंय आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. तर आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत ही गौरीची आई अभिमन्यू सरांना म्हणते सर तुम्ही गौरीला समजून सांगा ना, तुमचा शब्द ती टाळणार नाही, राघवरावांशी लग्न कर म्हणून. अभिमन्यू सरांना धर्मसंकटातच टाकलंय तिच्या आईने. पण हे काय प्रेक्षकांनो जबरदस्त प्रोमो समोर आलाय. आता या गौरीचं आणि अभिमन्यू सरांचं लग्न झालेलं त्यांनी दाखवलंय, म्हणजे लवकरच आता गौरी मिसेस अभिमन्यू राजशिर्के होणार कशी काय, त्यासाठी बघत राहा प्रेक्षकांनो. रोज आपल्या चॅनलवर ऐकत राहा याचा रिव्ह्यू आणि सोनी मराठीवर रोज रात्री बघा तू भेटशी नव्याने. या मालिकेचे सगळे रिव्ह्यू आत्तापर्यंतचे तुम्हाला माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टवर ऐकायला मिळतील. नक्की बघा, एन्जॉय करा आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज प्रेक्षकांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. धन्यवाद.